नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 11 मधील ओवी 686 ते ओवी 708च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, प्रेम स्वरूप भक्तीचा चित्ताला स्पर्श झाला की माझ्या स्वरूपाचं ज्ञान होतं, मी प्राप्त होतो, माझी भेट होते. पण ती भक्ती कशी? पुढे भगवंत म्हणतात, परी तेची भक्ती ऐसी पर्जन्याची सुटिका जैसी, धरा वाचुनी अनारिसी गतीची नेणे. अहो, पावसाची धार ज्याप्रमाणे आकाशातून खाली पडली की पृथ्वीला जाऊन मिळाल्याशिवाय तिला दुसरी गतीच नसते, तशी भक्ती असावी. का सकळ जळसंपत्ती घेऊनी समुद्राते गिवसिती, गंगा जैसी अनन्य गती मिळालीची मिळे. किंवा ज्याप्रमाणे स्वतःजवळ असलेली सगळी जलसंपत्ती घेऊन गंगा माता ज्याप्रमाणे समुद्राला मिळते आणि मिळाल्यानंतर सुद्धा समुद्राला मिळतच राहते, तैसे सर्व भाव संभारे न धरत प्रेम एक सरे, मज माझी संचरे मीची होऊनी. अशा ह्या गंगा मातेच प्रमाणे आपल्या सर्व भावांचा संभार, मनातल्या सर्व भावांना एकत्र घेऊन जो माझ्या ठिकाणी प्रेम धरतो आणि मलाच येऊन मिळतो, तो मीच होऊन राहतो. हे भगवंत स्वतः सांगतायत. पुढे म्हणतात, आणि तेवींची मी ऐसा, आणि तेवींची मी ऐसा थडिये माझारी सरिसा, क्षीराब्धी का जैसा क्षीराचाची. असा हा भक्त मला येऊन मिळतो आणि मीच होतो, तो मी कसा आहे? तर ज्याप्रमाणे काठावरती आणि मध्यभागी क्षीराब्धी म्हणजे क्षीरसागर हा दुधाचाच आहे. काठावरती वेगळा मध्ये वेगळा असं नाही, तो दुधाचाच आहे. त्याप्रमाणे मला येऊन मिळालेला भक्त मीच होऊन राहतो. तैसे मज लागुनी मुंगीवरी, किंबहुना चराचरी, भजनासी का दुसरी परीची नाही. अहो, अशा भक्ताला माझ्यापासून मुंगीपर्यंत एवढंच काय तर संपूर्ण चराचरात अर्थात संपूर्ण जगात भजन करण्यासारखा माझ्याशिवाय दुसरा कोणी उरतच नाही. दुसरी वस्तूच त्याला दिसत नाही, फक्त तो प्रेम माझ्यावरच करतो. तयाची क्षणासवे एवं विधमी जाणवे, जाणितला तरी स्वभावे दृष्टही होय. आणि असं माझ्यावर प्रेम जडतं त्या क्षणीच, एवं विधमी जाणवे, त्या क्षणीच हे विश्वस्वरूप मीच आहे, विश्वव्यापक मीच आहे, अशी माझी अनुभूती त्या भक्ताला येते. अशा रीतीने मी जाणला जातो आणि अशा रीतीने मला जाणलं की सहजच विश्वरूप दृष्ट होतं, विश्वरूप त्या भक्तासमोर प्रगट होतं. आता ज्ञानोबाराय काही उपमा देतात. ते म्हणतात, मग इंधनी अग्नी उद्दीपे आणि इंधन हे भाष हारपे, ते अग्नीची होऊनी आरोपे मूर्त जेवी. इंधन, इंधन म्हणजे लाकूड फाटा. त्या लाकूड फाट्याच्या ठिकाणी अग्नितत्व प्रगट झालं की इंधन म्हणून त्याचं जे नाव आहे ते लुप्त होतं. कारण का तर ते लाकूड, ते इंधन अग्नी स्वरूपच होतं. ज्ञानोबारायांना हेच सांगायचं आहे की ज्या क्षणी प्रेम स्वरूप भक्तीचा चित्ताला स्पर्श झाला, तो भक्त परमेश्वर स्वरूपच होतो. मूर्तिमंत अग्नीच ते इंधन होऊन जातं. का उदय न किजे तेजाकारे, तव गगनची होऊनी असे अंधारे.
मग उदयलिया एक सरे प्रकाशू होय. अहो, जोपर्यंत सूर्य प्रगट झालेला नाही, त्याचा उदय झालेला नाही, तोपर्यंत आकाशात अंधार असतो. परंतु सूर्योदय झाल्याबरोबर ते संपूर्ण आकाशच प्रकाश स्वरूप होऊन जातं. तैसे माझी ये साक्षात्कारी, सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. भगवंत म्हणतात, अहो त्याप्रमाणे माझा साक्षात्कार झाल्याबरोबर, अर्थात माझ्या स्वरूपाचा अनुभव आल्याबरोबर, सरे अहंकाराची वारी. अहो, अहंकार नाहीसा होतो आणि जिथे अहंकार लोप पावला त्या ठिकाणी द्वैत मावळलं, अर्थात सर्व काही भगवत स्वरूप होऊन गेलं. मग मी तो हे आघवे, एक मीची आथी स्वभावे, किंबहुना सामावे समरसे तो. अहो, त्या क्षणीच मी व तो असं माझ्यामध्ये आणि भक्तामध्ये वेगळेपण राहत नाही. मी आणि तो हे सर्व काही एक मीच होऊन जातो आणि अशा रीतीने किंबहुना सामावे समरसे तो, अशा रीतीने तो भक्त स्वाभाविकपणे माझ्याशी ऐक्य पावून जातो, समरस होऊन जातो. या भक्ताचं स्वरूप कसं होतं तर, जो मजची एका लागे, कर्मे वाहातसे अंगी, जया मज वाचोनी जगी गोमटे नाही. असा हा भक्त केवळ माझ्यावरच्या प्रेमामुळेच सर्व काही कर्म करतो. शरीराने होणारी कर्म करत असतो, पण त्याला माझ्याशिवाय दुसरं काही जगात गोड वाटतच नाही. दृष्टादृष्ट सकळ जयाचे मीची केवळ, जेणे जिणयाचे फळ मजची नाम ठेविले. अहो, ज्याच्यासाठी दृष्ट आणि अदृष्ट म्हणजे जे काही दिसतंय ते आणि दिसण्याच्याही पलीकडं जे आहे ते केवळ फक्त मीच आहे, असाच भाव तो माझ्या ठिकाणी धारण करतो आणि जगण्यासाठी मजची नाम ठेविले. याचाच अर्थ असा की जगण्याचा जो उद्देश आहे, जे फळ आहे, ते म्हणजेच भगवंत आहे. अशा रीतीने त्यांनी मला नाव ठेवलं, म्हणजेच माझ्या नामाचं स्मरण करत राहिला, माझं स्मरण करत राहिला. तेवढंच जगण्याचं मुख्य कारण आहे. भूते हे भाष विसरला, भूते हे भाष विसरला, जे दिठी मीची आहे बांधला, म्हणोनी निर्वैर जाहला सर्वत्र भजे. अहो, त्यांनी माझ्यावर इतकं प्रेम केलं की त्या प्रेमामुळे ह्या जगात दुसरे प्राणी आहेत हे तो विसरला. कारण त्यांनी आपल्या डोळ्यांमध्ये दृष्टीमध्ये माझंच रूप भरून ठेवलंय. त्यामुळे या जगात दुसरे कोणी प्राणी नाहीतच, आणि असले तरी त्यांच्याशी तो वैर कसं करेल, कारण तो फक्त माझ्यावर प्रेम करतो, माझंच भजन करतो. ऐसा जो भक्त होये, तयाचे त्रिधातुक हे जै जाये, तै मीची होऊनी ठाये पांडवागा. म्हणून हे पांडवा, हे धनुर्धरा, हे अर्जुना, अशा भक्ताचं त्रिधातुक म्हणजेच शरीर, वात, पित्त, कफ हे 3 धातू, या धातूंनी निर्माण झालेलं हे शरीर जेव्हा जातं त्यावेळी तो भक्त मीच होऊन राहतो. असं कोण म्हणालं? ऐसे जगदू दर दोन दिले, ऐसे जगदू दर दोन दिले, तेणे करुणा रस रसाळे, संजयो म्हणे बोलिले श्रीकृष्ण देवे. संजय म्हणतो, असं कोण बोललं तर श्रीकृष्ण देव असं बोलले. हे श्रीकृष्ण देव कसे आहेत तर जगदू दर दोन दिले, म्हणजे जगत कुठे तर आपल्या पोटामध्ये, उदरामध्ये ज्यांनी 2 दिलं म्हणजे साठवलंय.
ज्यांनी हे जग आपल्या पोटात साठवलंय आणि ज्यांची भाषा कशी आहे तर करुणा रस रसाळे, असं कृष्णदेव, असे हे कृष्णदेव त्यांनी सांगितलं असं संजय म्हणाला. ययावरी तो पांडू कुमरू, जाहला आनंद संपदा थोरू, आणि कृष्ण चरण चतुरू एक तो जगी. आणि हे भगवंतांनी सांगितल्याबरोबर तो अर्जुन आनंदाने संपन्न झाला. आनंदरूपी संपदाच जणू काही त्याला मिळाली. आणि हा अर्जुन कसा आहे तर आणि कृष्ण चरण चतुरू एक तो जगी. श्री कृष्णांच्या चरणांचं महत्व काय हे जाणणारा जगातला तो एकच चतुर, एकच चाणाक्ष आहे. कोण तर अर्जुन. तेणे म्हणजे अर्जुनाने, तेणे देवाची या दोनही मूर्ती, निकिया न्याहाळिलिया चित्ती, तव विश्वरूपाहुनी कृष्णाकृती देखिला लाभू. अशा या अर्जुनाने या भगवंताच्या दोन्ही मूर्ती आपल्या चित्तामध्ये पाहिल्यात, त्यांचं दर्शन घेतलंय. दोन कुठल्या तर एक विश्वरूप आणि एक चतुर्भुज सगुण रूप. आणि त्या अर्जुनाला विश्वरूपापेक्षा या सगुण साकार रूपाच्याच ठिकाणी विशेष लाभ दिसला. परी तयाचिये जाणीवे, मानू न किजेची देवे, जे व्यापकाहुनी नव्हे एक देशे. परंतु ह्या कृष्ण रूपाच्या ठिकाणी अर्जुनाला जो लाभ दिसला, ही जी अर्जुनाची भूमिका आहे त्याला भगवंतांनी मात्र काही मान दिला नाही, काही महत्व दिलं नाही. कारण भगवंतांना माहिती आहे की ह्या विश्वव्यापक रूपापेक्षा दुसरं महत्वाचं काही नाही. हेची समर्थावया लागी, एक दोन चांगी, उपपत्ती शारंगी दाविता झाला. आणि हेच आपलं म्हणणं बरोबर आहे. या म्हणण्याचं समर्थन करण्यासाठी भगवंतांनी एक दोन चांगल्या उपमा सुद्धा अर्जुनाला दिल्या. तिया ऐकोनी सुभद्रा कांतू, चित्ती आहे म्हणतू, तरी होय बरवे दोन्ही आतू, ते पुढती पुसो. ह्या दोन्ही उपमा सुभद्रा कांतू म्हणजे अर्जुनाने ऐकल्या, पण ते ऐकल्यानंतर आता तो मनात विचार करतोय की ह्या दोन्ही रूपांमधली सर्वात जास्त लाभ देणारी कोणती आहे हे आता भगवंताला विचारू. ऐसा आलोच करुनी जीवी, आता पुसती वोज बरवी, आदरील ते परिसावी पुढे कथा. ज्ञानोबारा इथं म्हणतात की असा मनात विचार करून, आलोच करुनी जीवी, असा मनात विचार करून आता मी श्रीकृष्णांना विचारतो. ह्याची जी विचारण्याची पद्धत ती काय आहे तीच आता कथा तुम्ही पुढे ऐका, असं ज्ञानोबाराय म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात, प्रांजळ ओवी प्रबंधे, प्रांजळ ओवी प्रबंधे, गोष्टी सांगिजेल विनोदे, निवृत्ती पाद प्रसादे, ज्ञान देवो म्हणे. मग आपल्या माऊली म्हणतात की निवृत्तीनाथ आहेत, त्या निवृत्तीनाथांच्या पाद प्रसादे, चरण प्रसादाने मी ओवी रूपी प्रबंधात, ओवी प्रबंधात ह्या गोष्टी तुम्हाला प्रांजळपणे अगदी सहजपणे समजतील, आनंद देतील अशा रीतीने सांगतो. भरोनी सद्भावाची अंजुळी, मिया वोविया फुले मोकळी, अर्पिली अंघ्री युगुली विश्वरूपाच्या. ज्ञानोबाराय म्हणतात, ह्या विश्वरूपाच्या दोन्ही चरणांवरती मी ही फुलं वाहिली. पण ही फुलं कुठली? वोविया फुले, म्हणजे ओवी रूपीच फुलं मोकळी येतो. मिया वोविया फुले मोकळी म्हणजे अत्यंत मोकळी आहेत, ती उघड आहेत,
स्पष्ट आहेत, प्रगटपणे आनंद देणारी आहेत. अशी ही ओवी रूपी फुलं मी प्रेमभावाच्या उंजळीमध्ये भरून, कुठल्या उंजळीमध्ये? प्रेमभावाच्या उंजळीमध्ये भरून विश्वरूपाच्या चरणावर अर्पण केली, असं ज्ञानोबा राय आपल्याला सांगतायत. आणि ह्या ठिकाणीच माऊलींच्या ज्ञानेश्वरीतल्या 11व्या अध्यायाची सांगता झाली. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.